आज तुम्हाला मध्य प्रदेशमधल्या एका भव्य अशा सुरेख मंदिराची, त्या मंदिराच्या संघर्षाची, त्यानंतर मंदिराच्या झालेल्या पतनाची, त्यातून नव्या घेतलेल्या उभारीची आणि भरारीची एक गोष्ट सांगतो. मध्य प्रदेशमध्ये धार नावाचं एक गाव आहे. या धारमध्ये म्हणजे आपल्याकडचे जे पवारांचं धार म्हणून महाराष्ट्रात आपण ओळखतो, त्याच धारमध्ये परमार राजा राजा भोज राज्य करत होता. 1001 ते इसवी सन 1055 या काळात राजा भोजचं इथं राज्य होतं. या काळात राजा भोजानं या धारमध्ये एक मंदिर बांधलं. या मंदिराला भोजशाला असं म्हणलं जातं. राजा भोज हा स्वतः सरस्वतीचा भक्त होता आणि सरस्वती ही विद्येची देवता आहे. त्यामुळे राजा भोजाने इथं जे मंदिर बांधलं, या मंदिरामध्ये विद्यादान केलं जात असे. ही एक शाळा होती, इथं सरस्वतीचं मंदिर होतं आणि इथं एक विद्यालय देखील होतं. स्वतः राजा भोजानं सरस्वती कांताभरणा नावाचा एक ग्रंथ देखील लिहिला होता. त्यामुळे राजा भोजनं हे मंदिर बांधलं आणि त्यानंतर पुढच्या काही वर्षांमध्ये भारतावरती आणि महाराष्ट्रात सगळीकडेच एक प्रकारे इस्लामी आक्रमकांचं जे आक्रमण झालं, त्यामध्ये अनेक मंदिरांचा विध्वंस झाला. या काळातली एक गोष्ट अशी आहे की 1269 ते 1305 या काळात एक कमालुद्दीन नावाचा एक मौलाना या धारमध्ये येऊन राहिलेला होता आणि या कमालुद्दीनला काही लोक म्हणतात तो सुफी संत होता, काही लोक म्हणतात तो एक हेर होता दिल्लीच्या शासकांचा. पण या कमालुद्दीनच्याच काळामध्ये तिथं अलाउद्दीन खिलजीनं स्वारी केली. अलाउद्दीन खिलजीनं हे जे सरस्वतीचं मंदिर होतं, वाग्देवीचं मंदिर होतं, या मंदिराचा विध्वंस केला. म्हणजे ते पूर्णपणे नष्ट केलं नाही, पण ते मंदिर पाडून टाकलं, त्यातल्या काही मूर्तींचा विध्वंस केला. यानंतर हा जो कमालुद्दीन नावाचा मौलाना होता, या कमालुद्दीनचा 1310 साली याच गावामध्ये मृत्यू झाला. या कमालुद्दीनच्या मृत्यूनंतर त्याच्या काही भक्तांनी याच ठिकाणी, याच मंदिरांच्या पायऱ्यांचा, याच मंदिरांच्या स्ट्रक्चरचा वापर करून एका मशिदीची रचना केली आणि या मशिदीला म्हटलं जातं कमाल मौला मस्जिद. आता ज्या मुस्लिम आक्रमकांच्या काळामध्ये संपूर्ण मुस्लिम समाजानं ही सरस्वतीचं मंदिर आणि त्याचबरोबर असणारी ही कमाल मौला मस्जिद हा सगळाच कॉम्प्लेक्स एक प्रकारे मुस्लिम कॉम्प्लेक्स म्हणून वापरायला सुरुवात केली आणि पुढची अनेक शतकं तो मुस्लिमांच्या कंट्रोलमध्ये राहिला. पण यानंतर पुन्हा एकदा मराठ्यांची सत्ता आली, हिंदूंची सत्ता येत गेल्या. या सगळ्या गोष्टींनंतर एक मोठा कॉम्प्लेक्स निर्माण झाला, हिंदू विरुद्ध मुस्लिम असा संघर्ष निर्माण झाला, जो ब्रिटिशांच्या काळापासून चालू होता त्याचा निकाल लागलाय. आता तो निकाल काय लागलाय आणि कशी या मंदिरानं एका संघर्ष करून शेवटी एक भरारी घेतली ते बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. शेकडो वर्षांपासून तिथं सरस्वतीचं मंदिर होतं, त्यामुळे हिंदू जायचे तिथं, वसंत पंचमीचा सण साजरा करायचे. याच्याशिवाय तिथं मंदिरामध्ये ऍक्च्युली जरी मूर्ती नसली तरीही त्या मंदिराच्या कॉम्प्लेक्समध्ये अनेक मूर्ती होत्या. वाग्देवीच्या मूर्ती होत्या, अंबिका देवीच्या मूर्ती होत्या, अशा वेगवेगळ्या मूर्ती होत्या आणि त्यांची पूजा केली जायची. हा जो सगळा कॉम्प्लेक्स होता तो वेगवेगळ्या कारणांसाठी हिंदू वापरायचे. त्याचबरोबर मुस्लिम देखील त्याच कॉम्प्लेक्समध्ये जायचे, त्याच कॉम्प्लेक्सचा वापर ते नमाज पठणासाठी करायचे. या दोन्ही गोष्टी ब्रिटिश काळामध्ये चालू होत्या आणि ब्रिटिशांनी देखील त्या तशाच चालवलेल्या होत्या, कारण ब्रिटिशांना हे सोयीचं होतं. ब्रिटिशांना या दोघांच्या मध्ये जर वाद झाला तर तो मिटवणं त्रासाचं झालं असतं. त्यामुळे ब्रिटिशांनी ही पद्धत तशीच चालू ठेवलेली होती. 1903 सालापर्यंत ही तशीच होती. 1903 सालानंतर जे ऍक्च्युली धार हे संस्थान होतं, त्यामुळे संस्थानिकांचा देखील तिथं अधिकार होता. संस्थानिकांनी देखील पवारांनी हीच पद्धत चालू ठेवली आणि त्यामुळे एक प्रकारे हिंदू आणि मुस्लिम दोघं देखील एकच कॉम्प्लेक्स वापरत होते. यामध्ये भरपूर वाद होता, पण तरी देखील ठीकठाक पद्धतीने हे सगळं चालू होतं. नंतर 20व्या शतकाच्या शेवटच्या भागामध्ये भारतात हिंदुत्वाचा उदय होत गेला. या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत की बाबरी मशीद पडली वगैरे. या सगळ्यानंतर हिंदूंना आपला अधिकार पाहिजे होता. या काळामध्ये एक प्रॉब्लेम निर्माण झाला की 1997 साली दिग्विजय सिंग त्यावेळेला मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री होते. दिग्विजय सिंगांनी एक निर्णय घेतला आणि सांगितलं की इथं दर शुक्रवारी मुसलमानांना नमाज पढता येईल, पण हिंदूंसाठी मात्र हे मंदिर पूर्णपणे बंद केलं गेलं आणि त्यांना सांगितलं की वर्षातून एकदा वसंत पंचमीच्या दिवशी तुम्हाला पूजा करता येईल आणि ती पूजा तुम्ही सकाळी 1 वाजायच्या अगोदर केली पाहिजे. म्हणजे दुपारी 1च्या अगोदर वसंत पंचमी साजरी करायची, कारण त्यानंतर इथं कव्वाली आणि इतर प्रोग्राम चालू व्हायचे आणि त्या अगोदर हा सगळा प्रोग्राम संपवणं गरजेचं आहे. त्यामुळे हा सगळा हिंदूंच्यावर अन्याय आहे असं अनेकांचं म्हणणं होतं. त्यामुळे याच्या विरोधात अनेक लोक आंदोलन करत होते. हे सगळं एका बाजूला पॅरलली चालू होतं. दुसऱ्या बाजूला आणखी एक घटना घडली, ती म्हणजे 2003 साली. 2003च्या फेब्रुवारीच्या 6 तारखेला वसंत पंचमी आली होती आणि हिंदूंनी सांगितलं की जर एकच दिवस आपल्याला मिळतोय तर त्या दिवशी मोठ्या प्रमाणावर हा सण साजरा करायचा. त्यासाठी त्यांनी मध्य प्रदेश, महाराष्ट्र, वेगवेगळ्या ठिकाणावरून लाखो हिंदूंना वसंत पंचमीच्या या सणासाठी बोलवलं. 9 लाख लोक या धारमध्ये या सणासाठी भोजशालाच्या त्या मंदिर कॉम्प्लेक्समध्ये पोहोचले. तिथं एक मोठा संघर्ष पाहायला मिळाला, कारण त्याच दिवशी
शुक्रवार होता आणि नमाज पठणाची वेळ होती. त्यामुळे झालं असं की हिंदू विरुद्ध मुस्लिम यांच्यामध्ये संघर्ष झाला. यामध्ये जे मंदिराचं ॲडमिनिस्ट्रेशन होतं किंवा तिथलं जे एकूणच ॲडमिनिस्ट्रेशन होतं त्यांनी मुस्लिमांच्या बाजूनं आपली बाजू घेतली. त्यावेळेचं सरकार देखील दिग्विजय सिंगांचं होतं, त्यामुळे त्यांच्याकडून जास्त काही अपेक्षा करणं देखील गैर होतं. त्यामुळे झालं असं की अनेक हिंदूंना अटक केली गेली. यावेळी पोलिसांनी जी फायरिंग केली त्यामध्ये अनेक हिंदूंची हत्या झाली. ॲक्च्युली दंगल जरी दोन्ही बाजूंनी झाली असली तरी हत्या मात्र हिंदूंची झाली. हे अनेक गोष्टी कशा घडत गेल्या हे लक्षात येण्यासारखं आहे. यानंतर 1,16,00,000 रुपयेचा दंड ठोठावला गेला, तोही फक्त हिंदूंच्यावर ठोठावला गेला. आणि तुम्हाला फक्त एक फॅक्ट सांगतो, या सगळ्या विषयाच्या पेक्षा वेगळी आहे. 2003ला जी मध्य प्रदेशची निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचा विजय झाला. शिवराज सिंग चौहान मुख्यमंत्री झाले. 2003 पासून आज 2026 मध्ये आपण बसलोय. कधीही मध्य प्रदेशमध्ये बीजेपी सोडून कुणाचं सरकार आलेलं नाही. त्यामुळे या छोट्या छोट्या ज्या चुका असतात त्या अख्ख्या पक्षाला कशा संपवतात हे समजून घ्या. आणि याला काँग्रेससाठी दिग्विजय सिंग जबाबदार आहेत. 2003 साली मग ASIनं म्हणजे आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियानं एक ऑर्डर काढली आणि त्यांनी सांगितलं की हिंदूंना आठवड्यातून एक दिवस म्हणजे मंगळवारी पूजा करता येईल आणि मुस्लिमांना फक्त शुक्रवारी नमाज पढ़ता येईल आणि अन्य वेळेला हे मंदिर बंद ठेवलं जाईल, अशा पद्धतीची रचना होती. पण त्याला अखेर 11 मार्च 2024ला हिंदूंनी आक्षेप घेतला. त्यांनी सांगितलं की ASIची ही ऑर्डर आम्हाला मान्य नाही, हे संपूर्ण मंदिर हे हिंदूंचं कॉम्प्लेक्स आहे. आणि त्यासाठी मग हायकोर्टानं, मध्य प्रदेशच्या हायकोर्टाच्या इंदोर बेंचनं सांगितलं की या संपूर्ण मंदिराचा एक सायंटिफिक सर्वे करायला पाहिजे. या सायंटिफिक सर्वेसाठी त्यांनी ASIला ऑर्डर दिली. ASIनं 98 दिवसाचा एक सर्वे केला. त्यांची टीम तिथं पोहोचली आणि त्यांनी 2000 पानांचा एक रिपोर्ट हा कोर्टाला सबमिट केला. या कोर्टाला सबमिट केलेल्या रिपोर्टमध्ये ASIनं मान्य केलं की या मंदिराचं नुकसान झालेलं असलं तरी मंदिराच्या अनेक भिंती या जवळजवळ 1000 वर्षापूर्वी राजा भोजनं बांधलेल्या मंदिराच्याच आहेत. या मंदिराच्या ज्या अनेक पिलर्स आहेत, खांब आहेत, त्या खांबांवरती मूर्त्या आहेत, या खांबांवरती डिझाईन केलेली आहे ती देखील इस्लामिक आक्रमक भारतात यायच्या अगोदर केलेली आहे. या सगळ्या गोष्टींच्या शिवाय या संपूर्ण मंदिरामध्ये ASIला 1700 वस्तू अशा सापडल्या ज्या हिंदू मंदिराचा भाग होत्या. त्यावरून हे सिद्ध करता येत होतं की हे संपूर्ण कॉम्प्लेक्स इन्क्लुडिंग या कॉम्प्लेक्सच्याच भागात उभा राहिलेला कमाल मौला मस्जिदीचा भाग हा सगळा एक हिंदू मंदिराचा भाग आहे, असं या ASIनं कोर्टाला सांगितलं. हायकोर्टानं हा जो पुरावा आहे, हे जो रिपोर्ट आहे तो हिंदूंना आणि मुसलमानांना दोन्ही पार्टीजला वाचायला दिला. आणि त्यानंतर 15 मे 2026ला 2 दिवसापूर्वी एक निकाल दिला. या निकालामध्ये हायकोर्टानं इंदोर बेंचनं सांगितलं की हे संपूर्ण कॉम्प्लेक्स म्हणजे ज्याला भोजशाला कॉम्प्लेक्स म्हटलं जातं, काही लोक याला भोजशाला मस्जिद म्हणतात, कमाल मौला मस्जिद म्हणतात किंवा भोजशाला टेम्पल म्हणतात. कोर्टानं सांगितलं की हे संपूर्ण कॉम्प्लेक्स हे हिंदूंचं आहे. या ठिकाणी फक्त हिंदूंनाच पूजा करता येईल, हिंदूंचेच सण साजरे केले जातील, इथं मुस्लिमांना नमाज कधीही पढ़ता येणार नाही, असं कोर्टानं निकाल दिला. आता कोर्टाच्या या निकालानंतर पुढचा रस्ता असणार आहे तो अर्थातच सुप्रीम कोर्टाचा असणार आहे. आणि त्यामुळे जरी सुप्रीम कोर्टात हे प्रकरण गेलं तरी जो ASIनं रिपोर्ट दिला या रिपोर्ट नंतर हा निर्णय फिरण्याच्या शक्यता जवळजवळ कमी आहे. त्यामुळं भारतातल्या अनेक हिंदूंचा हा विजय मानला जातोय. जवळजवळ 1000 वर्षापूर्वी जे मंदिर होतं त्या मंदिरावरती 700 वर्षापूर्वी जी एक मंदिराची मशीद झाली त्यातून अखेर या मंदिरानं श्वास घेतला, ते मंदिर मुक्त झालं असं आता सध्या म्हटलं जातंय. आणि याचे बरेचसे व्हिडिओ सोशल मीडियामध्ये देखील तुम्ही पाहिलेले असतील, याच्याबद्दलच्या अनेक बातम्या देखील पाहिलेल्या असतील. कोर्टानं आपल्या दिलेल्या या निकालामध्ये हे देखील मान्य केलंय की मुस्लिम भलेही ते मंदिर किंवा जे कॉम्प्लेक्स किंवा ते स्ट्रक्चर आहे ते मुसलमानांचं नसलं तरी मुसलमान अनेक वर्षांपासून इथं प्रार्थना करत आहेत. म्हणून मुस्लिमांनी सरकारकडे अर्ज करावा आणि सरकार त्यांना एक वेगळी जागा मशीद बांधण्यासाठी देईल, पण त्यांना या भोजशाला कॉम्प्लेक्समध्ये नमाज पढ़ता येणार नाही. या संपूर्ण प्रकरणाबद्दल, या भोजशाला मंदिराच्या स्टोरीबद्दल तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.